लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 26 जुलैच्या भागात मिथुन काकांनी जीवाचे डोळे खाडकन उघडवलेत. नियतीने नंदिनी जीवाला एकत्र आणण्यासाठीचा दिलेला प्रत्येक संकेत मिथुन काकाच्या तोंडूनच बाहेर पडतो. जीवा, अरे प्रत्येक वेळेस नंदिनी संकटात सापडते तेव्हा हिरोसारखा तूच कसा काय धावून जाऊ शकतोस? अरे समजून घे की तूच नंदिनीचा बस स्टॉप आहे. आता तूच बघ, गावाकडे मंदिरात गुरुजींनी पार्थला तिलक लावायचा होता, परंतु काय झालं? पार्थ अचानक झुकला आणि नंदिनीसोबत तुला तिलक लावला. तेव्हा गावात घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि माईंनी सुद्धा त्याला संकेत दिला होता की जे तुझं आहे ते तुलाच मिळणार आहे. आत्ता कुठे त्या सगळ्या संकेतांचा अर्थ समजतो. जीवा, देव ना काही जोड्या फुरसतीने बनवतो आणि त्यातली एक जोडी तुझी आणि नंदिनीची आहे. हे बघ जीवा, प्रत्येक वेळेस हेच युनिवर्स तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचाच प्रयत्न करेल आणि या 6 महिन्यात नक्की मॅजिक घडणार. तुझी आणि नंदिनीची जोडी कधी तुटणारच नाहीये. आत्ता खूप साऱ्या नात्यांचं कोडं असतं, परंतु तुमच्या नात्याचं कोडं मी स्वतः सोडवलंय. येस, आय लाईक दिस, आय लाईक दिस असा आनंद साजरा करत मिथुन काका बाहेर पडतात. जीवा त्यांच्या लग्नाची फ्रेम उचलतो आणि त्यानंतर माईंनी दिलेल्या प्रत्येक संकेताचा अर्थ समजून घेतो की जे येईल, जे तुझ्या वाट्याला येईल, जे तुला मिळेल त्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार कर. मिथुन काकांचं बोलणं आठवतं की तुझी आणि नंदिनीची जोडी कधी तुटणारच नाहीये. पिहूचा हात पिरगाळणाऱ्या रम्याला नंदिनी जाब विचारते, तू का ओरडली तिच्यावरती? रम्या उत्तर देते की नाही अगं, मी का ओरडेन तिच्यावरती? अगं तिच्यासाठी तर मी टोमॅटो सूप बनवून आणला होता. पिहू, अगं तू पटकन पिऊन घे ना. नंदिनी पिहूकडे बघताच पिहू खरं सांगून टाकते की नाही वहिनी, ही ना माझ्यावरती ओरडतच होती, हिला काही काळजी वगैरे नाही आहे माझी. रम्या परत परत पिहूला घाबरवते की पिहू, अगं का उगाचच खोटं बोलते, मी तर तुझ्यासाठी सूपच घेऊन आले होते ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही खोटं पिहू नाही बोलत आणि मी स्वतः दारातून बघितलंय तू ओरडत होती तिच्यावरती. तेव्हा उलटा चोर कोतवाल को दाटे अशी काही रम्याची अवस्था. नंदिनीलाच ती विचारते की म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? नंदिनीही सडेतोड उत्तर देते, तुमचं बोलणं चोरून ऐकायला मी काही चोर नाही आहे रम्या, मी स्वतः बघितलंय. तू पिहूला काहीतरी विचारत होती आणि खोदून खोदून विचारत होती, ओरडत होती तू तिच्यावरती. रम्या पिहूवरती खेकसते तेव्हा पिहू प्रचंड घाबरते. परत नंदिनीला बिलगते. नंदिनी तिला समजावून खालते पाठवते. पिहू घाबरत दबक्या पावलाने जेव्हा मंजू आत्याकडे जाते तेव्हा तिच्या पाठोपाठ रम्याही चायला निघते. नंदिनी मात्र तिचा हात ओढून धरते. नंदिनी परत तिला जाब विचारते की रम्या, मला सांग की एवढं खोदून खोदून तू पिहूला काय विचारत होती? नंदिनीचा हात झटकावून रम्या मोठ्या तोऱ्यात विचारते की अच्छा, तुला काय करायचं आहे? मी पिहूला काहीही विचारेन, तुझा काय संबंध? स्वतःची चूक मान्य न करून वरतोंड करून नंदिनीलाच बोलणाऱ्या रम्याला नंदिनी चांगलीच अत्तल घडवते की रम्या, मी सून आहे या घरची आणि पिहू एवढी लहान आहे. घाबरली आधीची ती, तिच्याशी बोलण्याची ही पद्धत आहे का? रम्या विचारते की अच्छा, म्हणजे आता तू शिकवणार का मला की बोलण्याची पद्धत कशी? हे बघ नंदिनी, तुझ्या आधीपासून मी पिहूला चांगलंच ओळखते. तिने काय काय पराक्रम केलेत माहीत नाही आहे का तुला? तेव्हा नंदिनीही तिला सणसणीत उत्तर देते की हो, आणि तू काय काय पराक्रम केलेत तेही मला चांगलंच माहिती आहे. आता स्वतःवर आली, स्वतःच्या इगोवर आली म्हटल्यानंतर नंदिनीलाच रम्या गप्प बसवते. बस नंदिनी, खूप बोललीस तू मला. पिहूसाठी मी सूप घेऊन आले होते, तिला अचानक फिट्स का आल्या ते मला जाणून घ्यायचं होतं, म्हणूनच तर मी प्रश्न विचारत होते तिला. तेव्हा नंदिनी रम्याची चांगलीच खोड मोडते की मी तेच तर विचारते, म्हणजे कधीच पिहूच्या आजूबाजूलाही फिरकणारी तू आज अचानक तिची एवढी का काळजी करतेस? नक्कीच नक्कीच पिहूकडून तुला असं काहीतरी काढून घ्यायचं होतं जे की तुला जमत नव्हतं. पिहू बोलत नव्हती, म्हणूनच तू तिचा हात गच्च पकडून ठेवला होता. रम्या, मला सांग रम्या की तिच्या फिट्स येण्यामागे तुझं काही कारण तर नाही आहे ना? तेव्हा रम्याची बोबडी वळते. ती म्हणते की उगाचच काहीही बोलू नकोस. असं काहीही नाही आहे नंदिनी,
तेव्हा नंदिनी म्हणते की असं काही नसेल तर बरंच आहे, नाहीतर माझी पद्धत तुला चांगलीच माहिती आहे. नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. आणि रम्या, तू जर खरंच काही केलं असेल ना तर मी ते नक्की शोधून काढेल. नंदिनीचा रम्यावरचा संशय बळावतो. तेव्हा रम्या तोंड फिरवून रागात तेथून निघून जाते. पार्थ रूममध्ये कामात व्यस्त असतानाच जीवा येतो. जीवा त्याला सांगतो की अरे दादा, चुकून तुझा शर्ट माझ्या वॉर्डरूममध्ये आला होता, बहुतेक कल्पनाताईंनी ठेवला असावा. पार्थ म्हणतो की अरे मग राहू द्यायचं ना जीवा, अरे तुझं माझं आपण कधी केलंय का? अरे जे माझं आहे ते तुझंच आहे ना. आणि जीवा चुकून बोलून जातो की हो, जे माझं होतं ते तुझं झालंय. पार्थ विचारतो की काय? जीवा गडबडतो. पार्थला सांगतो की अरे म्हणजे मला जेव्हा लागेल तेव्हा मागून घेईन ना मी शर्ट तुझ्याकडून. आता जीवा तो शर्ट टेकून तिथून निघून जाणार. पार्थ त्याला थांबवून घेतो. जीवा, अरे बोल ना माझ्याशी. जीवा विचारतो की दादा, अरे परंतु तुझं काम चालू आहे ना, कामात व्यस्त आहेस तू. पार्थच म्हणतो कामं काय होत राहतील रे जीवा. आणि जबरदस्ती तो त्याच्यासोबत त्याला सोफ्यावर बसवतो. पार्थ जीवाला विचारतो की जीवा, तुला आठवतंय का आपल्यामध्ये बोलणं कधी झालं होतं? तेव्हा जीवा आठवण्याचा प्रयत्न करतो. पार्थ सांगतो की बघ, आपल्याला या गोष्टी आठवाव्या लागत आहेत. जीवा, आपलं बोलणं आपल्या लग्नानंतर कधी झालेलंच नाही आहे. आपण काही तोडलं फोडलेलं नाही आहे. आपल्यावरती आई आता ओरडलेली सुद्धा नाही आहे. आपण कधी खळखळून हसलो सुद्धा नाही आहोत. तेव्हा जीवाच्या डोक्यात प्रकाश पडतो. हो रे दादा, खरंच आहे. आपण मनमोकळेपणाने कधी हसलोच नाही आहोत ना. पार्थ म्हणतो जीवा, आपण भावंड जरी असलो तरीसुद्धा आपण मित्रासारखे राहिलोत. मी ना उगाचच युगला हॉस्टेलवरती पाठवलं. तो असता तर निदान आपल्यात संवाद तरी झाला असता. मग जीवाही म्हणतो हो रे दादा, आपलं बोलणंच होत नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा पार्थ विचारतो की काय प्रॉब्लेम आहे जीवा? असा नक्की कोणता प्रॉब्लेम आहे की तू माझ्याशी शेअरच नाही करू शकत आहे? जेव्हा जीवा त्या गोष्टी टाळतो, पार्थला सांगतो की नाही दादा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु पार्थने जीवाचं मन जाणलेलं असतं. जीवा, तू मला कितीही नाही सांगितलं ना तरी मला माहिती आहे. नंदिनीकडून मला समजलंय की तुमचाही डिवोर्स होतोय. जीवा थोडंसं घाबरतच पार्थला प्रश्न विचारतो की दादा, मला तुला काहीतरी विचारायचं आहे, विचारू का? त्या दिवशी सत्यनारायणच्या पूजे दिवशी तू अचानक पूजेच्या मधूनच का उठला होतास? तेव्हा पार्थला थोडासा धक्का बसतो आणि जीवाशी तो खोटं बोलतो. आता त्याच्या नजरेला नजर देऊन त्याला खरं तर बोलता येत नाही, म्हणून जीवापासून थोडा दूर जातो आणि त्याला सांगतो की हे बघ, ते लग्न झाल्यानंतर काव्या घरच्यांशी माझ्याशी कधी नीट वागलेच नाही आहेत ना. मग ते सगळं मला अचानक आठवलं आणि मी उठलो. तुझंही लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय तुलाही माहिती आहे. सॉरी, मी उगाचच त्या दिवशी रिॲक्ट झालो. पार्थ खूप गोंधळून जातो. तेव्हा जीवा समजावतो की अरे दादा, असू देत, एवढा पॅनिक नको होऊ. मला कळतंय की तू आतून किती हल्लायस. हे बघ जीवा, माझ्या मनातल्या गोष्टी तुला कळतात तरी, परंतु तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते मला कळतच नाही आहे आणि तू कधी बोलूनही दाखवत नाही आहेस. जीवा, प्लीज बोल माझ्याशी. तुझ्या मनात नक्की काय चालतंय ते सांग मला. मी मोठा भाऊ आहे ना तुझा. हे बघ, मी तुला सोल्युशन नाही देऊ शकलो ना तरी तू माझ्याशी गोष्टी शेअर करतोयस याचं समाधान तरी राहील. हे बघ जीवा, मला फक्त एवढंच वाटतं की आपल्यातला संवाद नको कमी व्हायला. आता तर जीवाला सुद्धा या सगळ्या गोष्टींचं गिल्ट येतं की त्याच्यामुळे पार्थ किती दुखावला गेलाय. जीवा त्याला सांगतो अरे दादा, तू रडतोयस? मी तुझ्याशी बोलत नाहीये याचा इतका त्रास झालाय तुला? तेव्हा पार्थ म्हणतो की हो, जेव्हा आपल्या लग्नानंतर तू माझ्याशी बोलत नव्हतास ना तेव्हा असं वाटायचं की आत्ताच्या आता येऊन तुला पंच मारावा, पण परत वाटायचं की तेवढाही अधिकार राहिलाय की नाही मला. तेव्हा जीवा वैतागून विचारतो की दादा, तू वेड आहेस का? असा कसा काय विचार करू शकतोस? तू मोठा भाऊ आहेस माझा आणि तू मला हवं तेव्हा बोलू शकतोस. एवढा तर अधिकार आहेच ना तुझा. तेव्हा पार्थ खूप खुश होतो आणि जीवाच्या डोक्यावरून हात फिरवता जीवा परत रडकुंडीला येतो. दादा प्लीज, उगाचच माझे केस खराब करू नकोस हा. आणि असं मुळूमुळू रडतोयस काय? रडताना ना खरंच कॉमेडी दिसतोस तू. पार्थ परत परत हळवा होऊन जीवाला विचारतो की तू माझ्याशी बोलत जा, नक्की बोलशील ना? जीवा म्हणतो की दादा,
अरे तू फक्त हाक मार. तुला जेव्हा बोलावंसं वाटेल ना तेव्हा मी तुझ्यासाठी येईन. आणि दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. पार्थशी बोलून जीवालाही तितकंच बरं वाटतं आणि आता जीवा आपल्याशी बोलतोय. आपल्याविषयी त्याच्या मनात कोणतीही नाराजी नाही आहे हे कळल्यानंतर पार्थसुद्धा तितकाच खुश होतो. नंदिनी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा रम्यासोबतच्या बोलण्याचा विचार करते की रम्या जर काही लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सत्य स्वतः नंदिनी शोधणार आहे. रम्या नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करते? ती म्हणाली की पिहूची काळजी वाटत होती म्हणून ती सूप घेऊन गेली होती. परंतु मग रम्या एवढे खोदून खोदून प्रश्न पिहूला नक्की का विचारत होती? पिहूच्या फिट्स येण्यामागे रम्याचाच तर काही हात नसेल ना? विचार करता करता नंदिनी जेव्हा आनंद निवासाची फाईल उचलते तर त्याच्या खालती त्यांचे डिवोर्स पेपर असतात आणि ते डिवोर्स पेपर्स ज्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला असतो कोर्टाचा ते ती हातात घेते. डिवोर्स पेपर्स पाहिल्यानंतर नंदिनीला अगोदरच्या घडल्या गोष्टी आठवतात आणि त्या मनाला तितक्याच चलतात सुद्धा. जेव्हा ती बेडकडे पाहते तर बेडवरती परत जीवाने पसारा केलेलं असतं. इतक्यातच जीवाच येतो. नंदिनीला इतकं विचारात हरवलेलं पाहून तो विचारतो की काय गं, एवढे कोणते विचारात हरवलेस? जे काही मनात असेल ते बोलून टाकावं माणसाने. बोलल्याने संवाद होतो. तेव्हा नंदिनी जीवाला प्रश्न विचारते की आत्ता संवाद साधायचा आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का, पेपरला जर उशिरा पोहोचलो तर पेपर सुटतो. झाडांना जर पाणी नाही घातलं वेळेवर तर झाडे सुकतात. पसारा जर का वेळेत नाही आवरला तर तो तसाच पडून राहतो. अगदी तसंच संवादसुद्धा वेळेवरती साधायचा असतो. मग अशी कोर्टाची पायरी नाही चढावी लागत. मग जीवा येऊन म्हणतो, तू मला टेन्शनमध्ये दिसलीस म्हणून विचारलं फक्त. नंदिनी वैतागून विचारते की मग मी टेन्शनमध्ये असेल तर मला टेन्शन नक्की कशाचं आहे ते विचारा ना. तुम्ही इतके रिलॅक्स कसे काय राहू शकता? परत जीवा चिडून विचारतो की मी रिलॅक्स वाटतोय तुला? टेन्शन तर मलाही आहे. झाल्या सगळ्या गोष्टींचा त्रास मलाही होतोय. परंतु असं टेन्शनमध्ये मी अख्खं घरभर नाही ना वावरू शकत. मला असं टेन्शनमध्ये पाहिल्यानंतर खरं काय ते कळलं तर त्रास होईल आईबाबांना. म्हणून मी रिलॅक्स आहे असं फक्त दाखवावं लागतंय. मग नंदिनी विचारते की ही चारेवरची कसरत करताना घुसमट होत नाही आहे का तुमची? जीवा उत्तर देतो की होते ना, खूप होते. आत्ता जेव्हा मी पार्थ दादाच्या रूममध्ये त्याला शर्ट द्यायला गेलो होतो ना तेव्हा मी माझा त्रास नाही सांगू शकलोय त्याला. मी तर त्याच्या नजरेला नजरही नाही देऊ शकलोय. मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातली कोणतीच गोष्ट त्याच्यापासून लपवलेली नव्हती. परंतु आज मी डिवोर्स घेतोय ही गोष्टसुद्धा मी नाही सांगू शकलोय त्याला. कारण तो कसा रिॲक्ट करेल याची भीती वाटली. परंतु नंदिनीने तर आधीच त्याला सांगितलंय. जीवा समजावतो नंदिनीला, हे बघ मला कळतंय की या सगळ्या परिस्थितीतून तूही सफर करतेस. तुला हे सगळं आईबाबांपासून लपवावं लागतंय याचं गिल्टही आलंय. परंतु चल जाऊयात आपण आणि आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगून टाकूयात. नंदिनी विचारते की ठीक आहे चला आत्ता जायचं आहे. आजच घरात आनंदाची बातमी आली आहे. शाहूवाडीतली एवढी मोठी प्रॉपर्टी देशमुखांच्या नावे झाली आहे. घरात इतका आनंद असताना त्या आनंदाला गालबोट लावायचं आहे तुम्हाला? परत जीवा वैतागून विचारतो की बघ तुझे हे असं असतं म्हणजे कसं की तुला डिवोर्सबद्दल आईबाबांना सांगायचं सुद्धा आहे आणि त्यांच्या आनंदाला गालबोट लावायचं नाही आहे. अगं या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी सांगाव्या तर लागणारच आहेत ना. तेव्हा नंदिनी इतकी गोंधळून जाते तिचं ऊर भरून येतं. जीवाला ती सांगते की जेव्हा जेव्हा आई माझ्या समोर येतात ना तेव्हा मला सतत म्हणतात त्या की नंदिनी तू या घरात आहेस त्या म्हणून सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत. तेव्हा इतकं अस्वस्थ व्हायला होतं ना मला कळतच नाही आहे की मी आईबाबांना जाऊन कसं सांगू की मी खूप कमी दिवस आता या घरात राहणार आहे. ते सांगितल्यानंतर आईबाबा कसे रिॲक्ट करतील, काय मतं असतील त्यांची माझ्या बाबतीत. आधीच हा सगळा विचार करून मला इतका त्रास होतोय ना आणि त्यात हे लग्न करून आधीच अडकले होते या नात्यात. आता याच नात्यातून सुटका करून घेताना मी जास्त अडकत चालली आहे. याचाच मला खूप त्रास होतोय जीवा परत नंदिनीला समजावणार तेव्हा नंदिनी म्हणते की नाही जीवा नको. मला आता तुमचा आधारच नको आहे. मुळात मला तुमच्याकडून कोणती गोष्टच नको आहे.
फक्त योग्य वेळ बघून मला आईंना डिवोर्सबद्दल सगळं सांगायचं आहे. इतक्यातच कल्पना येते. मानिनीचा निरोप देते नंदिनीला बोलवलं असल्याचा. नंदिनी परत जीवाकडे रागात एक कटाक्ष टाकते आणि मानिनीकडे निघून जाते. नंदिनीला होत असलेला त्रास बघून जीवाला आणखीनच वाईट वाटतं. नंदिनी जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा मानिनी फोडणी देताना ती खूप शिंकते. तेव्हा नंदिनी काळजीने विचारते की आई, तुम्हाला सर्दी वगैरे झाली आहे का? मानिनी सांगते की नाही ग. अगं, आपला तो एक्झॉस्ट फॅन आहे तो खराब झालाय ना, मग आता फोडणी वगैरे देताना मला आता शिंका येणारच, त्रास होणारच. तेव्हा नंदिनी सांगते की आई, तुम्ही काळजी करू नका, मी इलेक्ट्रिशियनला बोलवते आणि तो फॅन पटकन रिपेअर करून घेते. मानिनी बोलून जाते की नंदिनी बघ, तू आहेस ना म्हणून मला कशाची काळजी नाही वाटत. नंदिनी परत विचारात हरवून जाते. मानिनी काळजीने विचारते की काय झालं, तुला कसलं टेन्शन आहे का? असं मी विचारल्यानंतर चेहरा पडला अगं तुझा. तेव्हा नंदिनी सांगते की नाही आई, काहीच नाही आहे. बरं, तुम्ही मला बोलवलं होतं ना, काही काम होतं का माझ्याकडे? मानिनी सांगते की हो अगं, मागच्या वेळेस तू मस्त फोडणी देऊन कढी केली होतीस ना, मग म्हटलं की ताक उरलंय जास्त, मग तुला जर काही काम नसेल तर तू कढी बनवशील का? तेव्हा नंदिनी सांगते की हो, नक्की बनवेन. अगं, मी पिहूसाठी ना पेज बनवते. असं मस्त जिरं टाकून केलेली पेज ना तिला खूप आवडते. मंजूताईने पेज बनवले का ती खातच नाही. तिला माझ्या हातचीच पेज आवडते ना. मग तू एक काम कर नंदिनी, की ही पेज घेऊन तू पिहूला भरव. म्हणजे कसं गोडी गुलाबीने तू तिला खाऊ तरी घालशील. परत नंदिनी कोणत्या तरी विचारात हरवते. मानिनी तिला भानावर आणते. काय ग नंदिनी, माझ्या बोलण्याकडे तुझं लक्ष तरी आहे ना, का मी उगाचच एकटीच बडबडते? कसला विचार करतेस एवढा? नंदिनी सांगते की तेच, पिहूचा विचार करते. मला ना खूप काळजी वाटते तिची. तिने असं काय मनात टेन्शन घेतलंय कळतच नाहीये. म्हणते काहीतरी ऐकलंय परंतु सांगतही नाहीये. तिच्या मनात नक्की काय चालतंय एकदा का कळलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. तेव्हा मानिनी ताई मुद्दामच विचारतात की नंदिनी, नक्की याच गोष्टीचा विचार करत होतीस का मधल्यामध्ये दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीच्या विचारात हरवलीस? तेव्हा नंदिनीला परत आठवतो तर जीवासोबतचा झालेला डिवोर्स आणि त्यावेळचे ते क्षण. आजचा भाग संपतोय, पुढील भागात बघूयात. आता सत्य उघडकीस येणारच, कारण नंदिनीने कल्पनाताईंना आनंद निवासाची फाईल आणायला सांगितल्यानंतर चुकून नंदिनीने त्या फाईलसोबत डिवोर्स पेपर्सही तसेच ठेवलेले असतात. जीवा फोनवरती व्यस्त असल्याने कल्पनाताई ती फाईल तसेच उचलून घेऊन येतात आणि मानिनीताईंच्या हाती सोपवतात. नंदिनी किचनमध्ये काम करत असताना नेमकी ती फाईल मानिनीताईंनी बघितले आणि पार्थने इकडे आता काव्या नाही आहे तर तिच्या नसण्याची सवय लावून घ्यायचं ठरवलंय आणि त्याचबरोबर त्याच्या आईशीही बोलायचं.